थँक्यू. किंजरोलीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. साजिद त्याचं नाव आणि काम. षटकार डोकणं, परंतु यावेळेला आपण पाहतोय आकू टप्प्याचा बॉल होता, परंतु एक महत्वाची बाब म्हणजे कैफ यांनी ती घेरली की या वेळेला थोडीशी जी वेग होता, थोडीशी जी गती होती ती कमी केली. पेस होता तो थोडासा कमी दिला आणि त्यामुळे पाहतोय हा निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, परंतु यावेळेला वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली. आधी वाट बघितली, नंतरला गोलंदाजाची वाट लावली. आणखीन एक षटकार. बाहेर एक वादळ आलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये या वेळेला साजिद नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या बॅट मधून 3 षटकार आले आहेत. अद्यापर्यंत 4 बॉल खेळ झाल्या. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. 4 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. 24 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. हो, या वेळेला आपण पाहतोय लो फुल टॉस समोरच्या दिशेने सिकंदर तिथे आहेत. फिल्डिंग करतील चांगली आणि या वेळेला आपण पाहतोय सिंगल आले आहेत. एकंदरीत 4 षटकार आले होते आणि नंतरला आपण पाहतोय ही सिंगल आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपेल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या ताबडतोब पाहायला मिळते 25 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना किंजरोली या टीमची एक ताकदवान संघ आहे आणि एक ताकदवान फलंदाज साजिद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. त्यांच्या बॅट मधून अद्यापर्यंत 4 षटकार आपण पाहिले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी वय वर्ष 52, 52 सगळ्यात सिनियर खेळाडू साई तांतुले आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा कित्येक त्याने फलंदाज पाहिले असतील, कित्येक अशा ताकदवान टीम पाहिल्यात आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या करिअर मध्ये. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय फसवले की काय, परंतु टायमिंग प्रॉपर आहे. हवाई सफर वरती पाठवलाय. याही वेळेला धावा मिळतील 6. साईदबाई यांचं देखील स्वागत आपण पाहतोय. साजिद यांनी षटकारानं केलं आहे. पुढचा बॉल. हो, या वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळत आहेत. फिल्डर तिथे आहेत, फिल्डिंग करतील तोपर्यंत आपण पाहतोय स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम. अखेरकार आपण पाहतोय साजिद खूप वेळानंतर आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला जाताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या ताबडतोब पाहायला मिळते 32 आकड्यावरती आणि 32 या संपूर्ण सगळ्या धावा एकट्याच्या साजिदच्या नावावरती आहेत. त्याच्या बॅट मधून ते 32 धावा आल्यात. नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग साठी आता मात्र आपल्याला फैसल हे दाखल होताना पाहायला मिळतील. फैसल शिरदेकर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय किंजरोली या टीमच्या वतीनं. परंतु गोलंदाजीसाठी जाहीद अंदुले यांना आता आपल्या टीमसाठी कमबॅक करून द्यावं लागेल. एखादा ब्रेक थ्रू किंवा मग धावा इथून पुढे वाचवाव्या लागणार आहेत. अशाच जर धावगतीने धावा बनवल्या गेल्या तर मग जवळपास या 5 ओव्हरच्या षटकामध्ये 60 ते 70 किंवा मग 80 सुद्धा इथून पुढे पोहोचू शकतात. परंतु या वेळेला गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. एका साइडला 11 स्टार चांडवे, एका साइडला किंजरोलीचा संघ आपण पाहतोय. आखू टप्प्याचा बॉल, परंतु या वेळेला आपण पाहतोय फसवलं गेलंय. फैसल यांना थांबवलं गेलंय. म्हणजे बॅटर फिरवली गेली होती कारण का खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर स्कोअर लेगला किंबहुना मग फाईन लेगला कोणी नव्हता. त्याचा फायदा फैसलला उचलायचा होता परंतु संपर्क नाही झाला आणि त्यामुळे आपण पाहतोय हा डॉट बॉल. हो, या वेळेला आपण पाहतो ऑन साइडला लॉफ्टर गेलाय परंतु त्या वेळेला खेळाडू आहेत आणि यासाठी जाहीद अंदुळे ओळखले जातात. एवढ्या वर्षाचा अनुभव आता पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले नव्याने जाहीद यांनी.
ब्रेक थ्रूची चर्चा करत होतो. ब्रेक थ्रू मिळवलाय. धक्का क्रमांक पहिला फैसल बा. ब्रेक थ्रू हवा होता तो म्हणजे चांडवेकरांना आणि तो ब्रेक थ्रू जाहीद अंदुले यांच्या माध्यमातून दिला गेला आपल्या टीमसाठी. फैसलला मैदानाच्या बाहेर पाठवलं. प्रयत्न तर चांगले होते फैसल यांचे, परंतु एलिव्हेशन फार नाही देऊ शकले. त्याच वेळेला डिस्टन्स सुद्धा नाही कव्हर करू शकले. सरळ तिथे फिल्डरच्या हातामध्ये बॉल विसवला आणि फैसलला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आतिफ. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल तर झाले आहेत. 5 षटकांची लढत आहे. अद्यापर्यंत षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ अद्यापर्यंत झालेला आहे. षटकातील पाहतोय पुढचा बॉल. हो, काय बॉल डिलिव्हर केलाय. टप्पा पडला, एक्स्ट्राचा पेस जनरेट केला आणि त्यानंतरला पाहतोय वेस्टर्नच्या मागे शोएब अंदुले यांच्या हातामध्ये बॉल विसवला आणि त्यानंतरला पाहतोय डॉट बॉल. अद्यापर्यंत फक्त आणि फक्त जाहीद अंदुले यांनी 7 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तोही आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने रेस लागेल. बॉलला अडवण्याचा प्रयत्न इथून पुढे केले जातील. अडवला गेलाय. त्याआधी आपण पाहतोय 2 धावा इथून पुढे घेतल्या जातील आणि बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपेल. जाहीद अंदुले यांनी फक्त या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट आपल्या टीमच्या खात्यामध्ये जमा केली. टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते 34. 34 आकड्यावरती 17च्या सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये कैफाने 25 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. 4 षटकार ते साजिदचे आपल्याला पार मिळाले आणि त्यानंतरला आपण पाहतोय जाहीद अंदुले यांच्या माध्यमातून 9 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट, फैसलची विकेट त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाली. आणि असं बघता बघता 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 34 ऑन अ बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय आता मात्र बिलाल यांना प्राचारण करण्यात आलेलं आहे. सांडव्याचा संघ म्हटला की एक युनिटी आपल्याला पाहायला मिळते. सगळेजण एकत्रित असतात आणि आवर्जून आपल्याला हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ सगळ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सांडवेकर खेळताना पाहायला मिळतात. नुकत्याच आपण पाहतो काही दिवसांपूर्वी 11 स्टार सांडवे यांच्या वतीनं भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली त्याच मैदानावरती. आणि ग्रामीण गटामध्ये लीग पद्धतीची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली होती. परंतु आज मात्र आपण पाहतोय मोरबेकरांच्या स्पर्धेमध्ये दाखल झालेत, राष्ट्रवादी चषकामध्ये दाखल झालेत. आता मात्र परफॉर्मन्स स्वतःच्या टीमचा द्यावा लागेल. परंतु समोरचा संघ देखील ताकदवान आहे. किंजरोली. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती ज्या फलंदाजाने 4 षटकार ठोकले होते साजिद, त्याला मात्र आपण पाहतोय आता मात्र थांबवलं गेलं आहे पहिल्या बॉल वरती. पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय थांबवलं गेलंय. चांगल्या टप्प्यावरती बॉल. ओ या वेळेला फसवले की काय. डाऊन द बॉल खेळाडू येतील. महत्वपूर्ण कॅच होती आणि कॅच अगदी आपण पाहतोय शॉर्ट फायनलिस्टचा जो खेळाडू होता कॅच नाही पकडू शकले. म्हणजे बिलाल याने संधी तर निर्माण करून दिली होती, गोलंदाजाने कमवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने ते गमावलं आणि संधीचं सोनं नाही करू शकले. कॅच अगदी नाही झाली आणि महत्वपूर्ण बॅटर अर्थात किंजरोलीचा बाहुबली साजिद हे आपल्याला खेळपट्टीवरती अजून सुद्धा पाहायला मिळतील. टीमची धावा संख्या 36. 36 धावा या धाबळकावरती आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. 36 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो सध्याच्या घडीला तिसरं सुरू आहे. बिलाल बॉलिंग ट्रॅक वरती. बिलाल यांच्यावरती विश्वास दाखवलाय 11 स्टार चांडवे या टीमने. आखू टप्प्याचा बॉल अगदी आपण पाहतोय हा बोनस होता की काय दिवाळीचा. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार.
सावेत मैदानाच्या आतमध्ये. ओहो, काय फटका सजवलाय, अप्रतिम, अद्भुत, अचंबित, आकर्षित करणारा आणि सर्वाधिक दूरवरती पाठवणारा साजिद यांच्या बॅट मधून ब्रँडेड सिक्सर. एपी लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनीचे सर्व अर्सलन पलोकरनी हा षटकार मोजला सुद्धा एपी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. 110 मीटर गेलाय की काय, एवढा दूरवरती पाठवला बॉलला. ओहो, परंतु यावेळेला कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये सुद्धा आहे, बिलाल सांगतायत. आणि यावेळेला साजिदला मैदानाच्या बाहेर पाठवतील. महत्वपूर्ण बिग ब्लो, प्राइसलेस विकेट. इथून पुढे साजिद बाद. सभा आलेला आहे, टाळ्यांचा गजरा बंद करूया साजीसाठी. 46 या आकड्यावरती तो बॅटिंग करत होता आणि एका फटक्याने त्याचा अर्धशतक देखील झालं असतं. परंतु यावेळेला महत्व आहे, साजिद स्वतःच्या वैयक्तिक परफॉर्मन्स पेक्षा आपल्या टीमची गरज केवढी आहे त्याचा विचार पहिले करतात. आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये त्यांनी आपली विकेट गमावली आणि धक्का क्रमांक दुसरा, साजिद हे बाद झाले. बिलाल यांच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. टीमची धावा संख्या पाहायला मिळते 48 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या सध्याच्या घडीला सुरू आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती बिलाल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील सलमान. आणखीन एक डाव हाताचे बॅटर फैसल तर होते, त्यानंतर आपण पाहतो आता मात्र सलमान. डाव हाताचे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखल्या जात आहेत आणि का महत्वाची स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला एक चूक तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर काढू शकते. शेवटचा बॉल यावेळेला महत्व, बॅटर तर अगदी पूर्ण गोल फिरले परंतु संपर्क नाही करू शकले. बॉल तिथेच थांबला एसटी रक्षक शोएब अंतुल यांच्या हातामध्ये. आणि पहा टप्पा पडल्यानंतर केवढा वळण घेतला या बॉलने. आणि त्यानंतर आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती धाव येत नाहीये. बघता बघता षटक क्रमांक 3चा खेळ संपला. टीमची धावा संख्या 48 48 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 2 षटकांमध्ये आता मात्र किंजरोळीकर कितपर्यंत पोहोचतील ते सुद्धा पाहावं लागेल. 48 ऑन बोर्ड. आणि पहा एपी लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनी डे बाय डे अपग्रेड आपल्याला होताना पाहायला मिळतात. एकाच फ्रेम मध्ये या 2 फ्रेम आपल्याला पाहायला मिळतात. बॅटरही दाखवले जातात, त्याच वेळेला गोलंदाज देखील असतील. आणि बेस्ट आता सध्याच्या घडीला क्वालिटी एपी लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनी देत राहते. आणि त्याच वेळेला सगळ्यात मोठमोठ्या स्पर्धा त्या दक्षिण रायगड जिल्ह्यामधल्या या एपी लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती पाहायला मिळत आहेत. जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या वेळेला जाईद अंदुले बॉलिंग ट्रॅक वरती दाखल तर झालेत. हवेमध्ये तर बॉल होता परंतु जजमेंट खेळाडूंची नाहीये. बॉल अगदी कुठे गेले तेच माहिती नाही पडलंय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धुंडो धुंडो रे साजना, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. बॉल हा बॅटरला सुद्धा दिसला नव्हता कुठे गेलाय, फिल्डरला सुद्धा समजलं नाही कुठे गेलाय, किंबहुना आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं पडलं की कुठे गेलाय. परंतु आमचे कॅमेरामॅन अहमद यांना माहिती पडला गेला होता. अगदी व्यवस्थितरित्या कॅप्चर केला त्या बॉलला, अगदी थेट बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईपर्यंत. त्यामुळे एपी लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीची चर्चा तर निश्चितपणाने होईल. अर्सलन पल्लवकर अँड कंपनी चांगल्या पद्धतीची कामगिरी करत आहेत. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेद मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय हा षटकार येताना पाहायला मिळाला आणि चौकार येताना पाहायला मिळाला आणि टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 52 या आकड्यावरती 52.
जाहीद अंदुले यांच्यावरती हल्ला आता मात्र चढवला गेलाय. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिला तो म्हणजे आतिफ यांच्या बॅट मधून तो चौकार. ओ पुन्हा एकदा आसमानी सुलतानी हा टोला आपल्याला पाहायला मिळते बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी मॅक्सिमम. धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहतोय तौफिक परदेशी मेहनत करतायत. डॉली त्यांना माहिती आहे स्पर्धा ठेवली गेली आहे त्यामुळे आलेले आमचे दूरवरून क्रिकेटर यांना कोणताही त्रास होणार नाही. बॉल कसा मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध होईल म्हणून आज ते व्यासपीठावरती नाही आहेत तर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर फिरतायत आणि स्पर्धा कशी यशस्वी होईल हे डॉली आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. हो हो पुन्हा एकदा आक्रमण केलंय. पुन्हा एकदा ऑनसाइडला भिरकावलंय आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना आणखीन एक अद्भुत. थँक्यू. 64 ऑन बोर्ड. या वेळेला आपण पाहतोय थोडंसं का होईना परंतु जाहीद अंदुले यांनी थांबवलं गेलंय. लगातारचे ते 3 मोठे फटके म्हणजे पहिला चौकार होता त्यानंतर लगातारचे 2 षटकार आले. टीमची धावसंख्या 64 आकड्यावरती. साजिद बाद झाल्यानंतर संपूर्ण संघाची धुरा सांभाळली ती म्हणजे आतिफ या फलंदाजाने. त्याच्या बॅट मधून हे फटकेबाजी होत आहे. हो हो या वेळेला देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा बॉल इथून पुढे पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न जाहीद भाई यांचा राहिला होता आणि तो विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ झालाय. डॉट बॉल. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. षटक क्रमांक 4 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. 64 ऑन बोर्ड. आतापर्यंत धावा तर खूप बनल्या गेल्यात. इथून पुढे अजून एक 7 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामधील. हो आगळा वेगळा स्ट्रोक इथून पुढे खेळायचा होता परंतु अंपायरचं लगेच दर्शवलं. बॅटचा संपर्क झाला होता आणि त्यामुळे आपण पाहतोय ती अपील फेटाळली गेली. शेवटच्या बॉलवरती ही सिंगल येईल आणि बघता बघता षटक क्रमांक 4 चा खेळ संपेल. एंड ऑफ दी 4th ओव्हर. टीमची धावा संख्या धापकावरती पाहायला मिळते 65 ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती अजूनही 6 बॉलचा खेळ आता मात्र बाकी असेल. एका साइडला आपण पाहतोय किंजरोळीकर आहेत, एका साइडला आपण पाहतोय चांदवेकर आहेत आणि स्पर्धा रंगली आहे या मानगाव शहरामध्ये, या मोरबा विभागामध्ये अल्ताफदादा दनसे या मैदानामध्ये. राष्ट्रवादी चषक 2026 यानंतरची होणारी मॅच मी लगेच इन्व्हाइट करतोय दोन टीमचे कॅप्टन्स की आपण टॉस करण्यासाठी. अगदी इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचं आहे. मिड इनिंग मध्ये एका साइडला टुन्ना रोड लाईन श्रीवर्धन आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी मनशा नूर निजामपूर हे आपल्याला मान मिळतील. टीमचे कॅप्टन एका साइडला मानगाव तालुक्याचा संघ, एका साइडला श्रीवर्धन तालुक्यामधील संघ आपण पाहणार आहोत. त्यामुळे याही मॅचची चर्चा होईल. ही मॅच रंगेल येणाऱ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये. त्यामुळे आपण टॉस करण्यासाठी मिड इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. पहिला बॉल या वेळेला आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला होता. विकेट किपर देखील बीट झालेत. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पान मिळेल म्हणजे व्हाईट +1 या अशा टोटल 2 धावा इथून पुढे ऍड होताना पान मिळतील. परंतु चॅलेंज केले अंपायरचा या डिसिजनला. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आहे की नाही इथून पुढे आता चेक करणार आहोत. टीबी अंपायर समजा समवेत जॉईंट होतील आणि एपीएल इव्हेंट्स युट्यूब वाहिनीची मदत आपण घेणार आहोत. अंपायर्सने तर व्हाईट दर्शवला होता परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतला आहे. त्यामुळे इथून पुढे आता सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा जो आमच्या नदीम शाह सरांनी दिला होता तो कंटिन्यू राहील आणि
त्यामुळे आपण पाहतोय अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 67 ऑन बोर्ड. वाईट +1 अशा धाबा इथून पुढे जोडला जात. 67 ऑन बोर्ड. नवीन गोलंदाज आपण पाहतोय तोरिक आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड ट्रॅक वरती दाखल होतील. शेवटचं अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हरचे षटक आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर सलमान हे आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत आपण पाहतो ही तिसरी मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. यानंतरला मॅच नंबर 4चा आपण टॉस मिड इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. षटकातील पहिला बॉल. पहिला बॉल कोलतला बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतोय वाडीच लॉंगॉनला बॉल मार्गस्थ होताना बारमेड फिल्डिंग चांगली केली आहे. त्यानंतरला आपण पाहतोय इथून बघता बघता अगदी प्रचंड वेगानं 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आतिफ यांचा कॉल होता आणि त्यानंतरला आपण पाहतोय सलमानने साथ दिली आणि 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाल्या. दुहेरीची आपण पाहतो टीमची धावा संख्या 69. 69 धावा. कोलातला बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. परंतु यावेळेला गॅप आहे मोठा. धावांचा नाही होणार तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चौकार इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल. काही वेळा पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडले गेले सलमान यांच्या माध्यमातून. परंतु या वेळेला फिल्डर आहेत व्यवस्थितरित्या फिल्डिंग चांगली केली आहे. परंतु फेकी आपण पाहतोय बॅकअप आहे त्यामुळे जास्त धावा नाही मिळणार. सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 74 या आकड्यावरती. 74 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. का बॅटिंग राहिली आहे. प्रथमतः आपण पाहिला 46 धावा त्या साजिदच्या बॅट मधून. त्यानंतरला फैसलने तेवढी चांगली कामगिरी नाही केली आणि आता मात्र आतिफ आणि सलमान यांची पार्टनरशिप ही चांगल्या पद्धतीने पुढे चालली आहे. आतिफच्या बॅट मधून 19 धावा आल्यात. सलमान यांच्या बॅट मधून 7 धावा आल्यात. टीमची धावा संख्या 74. शेवटच्या काही 3 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये. या वेळेला आतिफ पाठीमागचं क्षेत्र निवडायचं होतं परंतु या वेळेला शफल खूप झाले होते आतिफ. त्यामुळे यस्तांच्या वरून हा आपला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतरला आपण पाहतोय हा डॉट बॉल. म्हणजे बॉडी बॅलन्स आतिफ यांचं स्टेबल नव्हतं त्यामुळे तेवढं स्ट्रोक सिलेक्शन किंवा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही करू शकले. डॉट बॉल. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय समोरचा बॉल होता. लॉफ्टर करायचं होतं. हवेमध्ये बॉल होता. या वेळेला कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतरला आपण पाहतोय इथून पुढे सिंगल तर घेतली गेली होती दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये. इथून पुढे आतिफ यांना बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 बाद. शेवटचा बॉल. 75 ऑन बोर्ड आपण पाहतोय. टार्गेट सेट करणारा बॉल आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग साठी आपण पाहतोय सलमान आहेत. शेवटचा बॉल. या वेळेला पाहतोय पाठीमागच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बॉलला अडवलं गेलाय. सिंगल घेतली गेली आहे आणि त्यानंतरला आपण पाहतोय शेवटच्या बॉल वरती फक्त आणि फक्त सिंगल येईल आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ फर्स्ट इनिंगचा खेळ इथून पुढे समाप्त होईल. टीमची धावसंख्या 76. इथून पुढे जिंकण्यासाठी 77 धावसंख्येची गरज असणार आहे. परंतु कालची आठवण मी तुम्हाला करून देतो की इथून पुढे 102 धावा सुद्धा बनल्या गेल्या होत्या. बॅटिंग लाईन आपण पाहतो किंजोली टीमचा. फैसल यांच्या बॅटमधून आपण पाहिला काहीच धावा आल्या नाहीये. 2 बॉल त्याने फेस केले. तो मैदानाच्या बाहेर गेला. साजिद यांच्या बॅटमधून 13 बॉल 46 धावा. खूप सारे षटकार खूप चौकार आपल्याला येताना पाहायला मिळाले. त्यानंतर आतिफ यांच्या बॅटमधून 20 धावा आल्यात. सलमानने 8 डाव बनवल्या. अशा पद्धतीचा बॅटिंग लाईन आपण पाहिला. 76
धावा इथून पुढे मान मिळाला. बॉलिंग लाईनअप मध्ये आपण पाहतोय कैफ याने पहिल्या ओव्हर मध्ये खूप सारा धावा खर्च केल्या. 25 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च करताना मान मिळाले. जाहीद याने 2 षटक हाताळली, एक ब्रेकथ्रू तर मिळवला, परंतु 26 धावा सुद्धा खर्च केल्या. बिलाल याने एका ओव्हर मध्ये 14 धावा खर्च केल्या आणि तौरिक यांनी एका ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केल्या. अशा टोटल 76 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिली विकेट 32 आकड्यावरती गेली, त्यानंतरला 48 आकड्यावरती, त्यानंतर एक पार्टनरशिप क्रिएट झाली आणि 75 आकड्यावरती ही तिसरी विकेट आपल्याला जाताना पाहायला मिळाली. इथून पुढे 30 बॉल जिंकण्यासाठी 77 धावत संख्येची गरज आहे या मॅच मध्ये 11 स्टार चांडवे या टीमला. आता चांडवेकर कशा पद्धतीने पाठलाग करतील ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत परिवर्तन. या आवाज ऐकूयात व्हॉइस ऑफ मुरुडची आपण पाहतोय बुलंद तोफ मुश्ताक सरांचा आवाज येणाऱ्या या सेकंड इनिंग मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा राष्ट्रवादी चषकाचा आनंद घेत राहा. धन्यवाद. असेल दोन टीमचे कॅप्टन्स मी आपलं लक्ष वेधतो की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आवर्जून उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊयात. टुन्ना रोड लाईन्स श्रीवर्धन आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आपण पाहतोय मनशा नूर निजामपूर. त्यामुळे आपण या दोन टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धन्यवाद. मनशा नूर निजामपूर टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन टुन्ना रोड लाईन्स श्रीवर्धन या टीमचे कॅप्टन्स की आपण लगेच या टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण या चौथ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल टीम टुन्ना रोड लाईन्स श्रीवर्धन टीमचे कॅप्टन्स आपण या त्वरित टॉस करूयात आपण इनिंग ब्रेक मध्ये मॅच नंबर 4 चा. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद संजय सर. मित्रांनो, पूर्वार्धात मध्ये काय घडलंय ते नक्कीच आपण ऐकत होतात. मानगाव शहरचे एक बुलंद आवाज संजय शिंदे सरांना. आता आपण पाहूया मित्रांनो उत्तरार्धामध्ये काय घडेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्या समक्ष हजर झालोय. दोन बलाढ्य संघांमध्ये एक नक्की चांगली लढत. दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला किंजलोली तर दुसऱ्या बाजूला चांडवे संघ. प्रथम फलंदाजी करत असताना किंजलोली या संघाने एकूण 76 धावा केलेल्या आहेत आणि 77 धावांचा एक मोठा धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलाय चांडवे या संघाविरुद्ध. चांडवे हा संघ मित्रांनो विरवाडी येथे सुद्धा सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा संघ झालाय. तर किंजलोली हा संघ फ्रेंड्स श्रीवर्धन या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरला होता. राजेवाडी या स्पर्धेमध्ये चांडवे हा संघ विजेता ठरला होता. अर्थात दोन्ही बलाढ्य संघ आहे आणि एक चांगली अतितडीची लढत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. किंजलोली या संघाला मित्रांनो मी तिरंगा चषक 2026 वरवटणे या ठिकाणी पाहिला होता. मुशीर खानदेशी या संघासमोर उपउपांत्य फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला होता, परंतु थोडीशी खराब फिल्डिंग झाली होती. मसूद गजगे याचा झेल सुटला होता आणि त्यानंतर मसूद गजगे यांनी बहारदार खेळी करून आपल्या संघाला उपांत्य फेरीमध्ये पोहोचवला होता. त्यावेळी नक्कीच पराभवाचे चटके मात्र या संघाला चाढावे लागले होते आणि आता तोच संघ नवीन दमखमने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय.
किंजरोली या संघाकडे सलमान, जुनेद, फैसल हे नावाजलेले असे नामवंत असे गोलंदाज आहे ना. तो सबसे पहले मैं आए हुए सभी शायकीन क्रिकेट का हार्दिक स्वागत करता हूं. इस बीच बहुत ही बढ़िया स्ट्रोक कवर के क्षेत्र में खेला है. गेंद जाएगी दंदनाती हुई सीधे 4 रनों के लिए. यहाँ पर 4 रन से आगाज किया है तारिक ने. तारिक यानी कि इतिहास रचना होगा आज. तारिक के पन्ने पलटने होंगे तारिक को, क्योंकि एक बड़ी जीत हासिल करने के लिए तारिक को अच्छी बल्लेबाजी करनी होगी. फिर से एक मरतबा बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ तारिक के बल्ले से. मास्टर शहाणी लोक इतिहास वाचतात, परंतु ध्येयवेळी लोक इतिहास रचतात मित्रांनो. आणि नक्कीच तुम्हाला इतिहास रचण्यासाठी थोडासा देह वेळा व्हावा लागेल आणि विजयाकडे मार्गक्रमण करावा लागेल. तारीखकडे नक्की चांगली संधी असेल. बॅक टू बॅक 2 चौकाराने वाढती धावसंख्या पोहोचवले 9 या धावसंख्येवर. बेहतरीन बल्लेबाजी हो रही है तारीख की. इतिहास आप सबों को पता है, जो संघर्ष से परिचित नहीं होता इतिहास गवाह है वो कभी चर्चित नहीं होता. तो स्ट्रगल, संघर्ष इंसान के क्रिकेटर के लाइफ में आते रहता है. अप्स एंड डाउन्स देखने को मिलते हैं. लेकिन तारिक का एक और बैठक स्ट्रोक खेला. इस बार भी गेंद मिड विकेट के ऊपर से सीधे आउट ऑफ द पार्क. षटकार. बाजी देखने को मिल रही है तारीख की. लगातार 2 गेंदों पर 2 चौके. और जाहिद सर ने क्या किया, पहली गेंद पर स्ट्राइक को रोटेट किया, सिंगल रन लेके तारीख को लाया स्ट्राइक पर. और फिर से एक मरतबा बैडमिंटन चाबुक फटका. तारीख के बल्ले से आता हुआ एक और खणखणीत दणदणीत आसमानी सुलतानी टोला, आकाशाला गवस निघालणारा षटकार. है क्योंकि 2 गेंदों पर 2 चौके और फिर उसके बाद लगातार 2 गेंदों पर 2 छक्के, इस तरह से रनों की संख्या को पहुंचा दिया है 21 रनों पर. हालांकि ये वही जुनेद थे जिन्होंने तिरंगा में बहुत ही शानदार गेंदबाजी की थी. सलमान, फैसल और उसी जुनेद का देखिए, वेल बिगन इज हाफ डन कहा जाता है कि अच्छी शुरुआत, आधी जंग आपने जीत ली. और पहली ही गेंद की 5 गेंदों पर 21 रन लगा दिया स्कोर कार्ड पर. लाउड अपील. लेकिन गेंदबाजी करने के बाद बिल्कुल मुख्य अंपायर दत्तात्रेय डीके के बीच में आ गया था और इसी वजह से कुछ समझ नहीं पाए. लेकिन लाउड अपील देखने को जरूर मिली. आखिर गेंद डॉट आ गई है. तो इस तरह से पहला ओवर मुकम्मल. 21 रन बिना किसी विकेट के नुकसान पर 77 रनों का पीछा करती हुई शानदार शुरुआत हम इसको कह सकते हैं चांडवे सर की. यानी कि जाहिद भाई अंतुले, शोएब भाई अंतुले, एक लीजेंड क्रिकेटर, और इसी बीच साबिर शेख यहाँ पर अक्को पैनल के ऑफिशियल अंपायर, इनका यहाँ पर आगमन हो चुका है. क्योंकि इसके बाद तुन्ना रोड लाइन श्रीवर्धन की टीम और उसी तरह से उनके विरुद्ध
मंशा नूर निजामपुर की टीम होगी मैदान के अंदर। फर्स्ट राउंड का ये आखिरी मुकाबला होगा। दोपहर का सत्र चल रहा है, काफी कड़ी धूप भी है। यहाँ पर फैसल कादरी मैन फ्रॉम मसला की कैंटीन भी लगी हुई है। आप भरपूर इसका आनंद भी ले। किफायती दर पर आपको अच्छी क्वालिटी फूड प्रोवाइड किया जाएगा। यहाँ पर ठंडे जूस भी पीने को मिलेंगे। और जाहिद सर इस वक्त स्ट्राइक पर है। सिंगल के साथ जाहिद सर ने स्ट्राइक को रोटेट किया था। फिर अगली 5 गेंदों पर हमने देखा बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए 20 रन बना दिए थे तारिक ने। हात थकले, पाय थकले, तारुण्य तसा उरला नाही, परंतु क्रिकेटच्या प्रेमापोटी मन अजून माझा भरला नाही, असं जाहिद सर बोलतायत। वयाच्या 52व्या वर्षी वाह काय खेळली आहे जाहिद सरांची, काय फिरकीचा जादूगर। गोलंदाजी सुद्धा आपण या आधी सुद्धा त्यांची पाहिली आहे। उत्कृष्ट आणि दर्जेदार अशी गोलंदाजीचा अनुभव आपण घेतलाय मित्रांनो या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा। अर्थात राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये तीच किमी आणि तीच जादू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी। तारिक के बाद अब जाहिद बल्लेबाजी का मोर्चा संभाले हुए, जबकि गेंदबाज है सलमान। पहली गेंद तेज कर रहा लेकिन आउट ऑफ द ऑफ स्टिक, बिल्कुल बाहर गई, कोई दिक्कत नहीं उसे। मुख्य अंपायर दत्तात्रेय सर को वाइड घोषित करने में 1 रन इजाफी के तौर पर जुड़ेगा और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 गेंदे 55 रन। लेकिन जिस तरह से स्टार्ट दिया है मुझे नहीं लगता कि ये लक्ष्य चांडवे टीम के लिए कोई मुश्किल हो सकता है। फिर से एक मर्तबा सीधे बल्ले से खेला है, बैकफुट पर गए, बैकलिफ्ट देखने को मिली, केवल 1 रन मिलता हुआ जाहिद सर को। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन। जीत के लिए अभी भी 54 नाउ रिक्वायर्ड, 23 गेंदे और जीत के लिए 54 रनों की जरूरत। चांडवे बनाम किंजलोली, ओ फिर से एक मरतबा उड़ा दिया हवा में, लेकिन इस बार गेंद फलक में, जान हलक में, क्योंकि तारिक मैदान से बाहर आ जाएंगे। कमान डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। डीजे ओमकार 75 का ये बेहतरीन संगीत हम सुन रहे हैं। और इसी दरमियान तुन्ना रोड लाइन श्रीवर्धन टीम का कैप्टन आ चुका है। अपोजिट टीम के कैप्टन मंशा नूर, निजामपुर टीम के कैप्टन से भी मेरी गुजारिश है आ जाइए। इन दोनों टीमों के दरमियान चौथे राउंड का टॉस होने जाएगा कुछ ही देर बाद। तुन्ना रोड लाइन श्रीवर्धन के कैप्टन साबिर शेख यहाँ पर मौजूद है। मंशा नूर निजामपुर के कैप्टन से मेरी गुजारिश है कि जल्द से जल्द टॉस का बॉक्स में आ जाइए। बिल्कुल दोनों ही कैप्टन यहाँ पर हाजिर है। यहाँ पर मजीद एक सिंगल आता हुआ नए बल्लेबाज ऋतिक इस वक्त बीच मैदान पर पहुंच चुके हैं। तारिक के आउट होने के बाद ऋतिक को यहाँ पर प्रेफर किया गया, प्रमोट किया गया है। यंगस्टर खिलाड़ी को, नवीन दम्याच्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी संधी दिली जाहिद सरांनी। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24। जाहिद सर कदमों का इस्तेमाल किया और फिर एक बार इंतजार किया, फिर पलटवार किया और गेंद को भेजा सीधे सीमा रेखा पार। शानदार जानदार षटकार। देखिए पहले संयमी खेली देखी हमने, पहले इंतजार किया, फिर वार किया, यानी कि पहले 2 सिंगल लिया, फिर उसके बाद जाहिद सर ने दिखा दिया कि मेरा बल्ला चौका और छक्के की भी भाषा बोल सकता है। फिर से एक मर्तबा सिंगल मिलेगा, यहाँ पर बहुत ही करीबी मामला हो सकता था। इनसाइड द सर्कल, शॉर्ट कवर के क्षेत्र में खिलाड़ी वहां पर तैनात थे, लेकिन चतुराई के साथ चीते की तरह दौड़ लगाई और 1 रन, एक सिंगल मुकम्मल किया। सिंगल की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 31, यानी कि जीत के लिए अभी भी 46 रनों की जरूरत है। चलिए तुन्ना रोड लाइन श्रीवर्धन टीम के कप्तान साबिर शेख, जबकि यहाँ पर आपको क्या अपोजिट टीम के कप्तान मंशा नूर निजामपुर। ओहो फिर से एक मरतबा बहुत ही बढ़िया प्रहार,
इस बार भी लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद को भेजा है सीमा पार, रन मिलेंगे ऋतिक को। शानदार जानदार षटकार। डीजे मास्टर बिल्कुल खलबली मचा दी है इस बल्लेबाज ने, ऋतिक ने, क्योंकि इस तरह से इस छक्के के साथ रनों की संख्या पहुंची है 37। अब जीत के लिए केवल 29 रनों की जरूरत है, 39 रनों की जरूरत होगी। 40 रनों की जरूरत है, 18 गेंदें आना शेष। होने वाला मैच तुन्ना रोड लाइन श्रीवर्धन बनाम मंशा नूर निजामपुर। टॉस होने जा रहा है, संजय सिंधे सर के हाथों से इस मैच का टॉस होगा। अठारह गेंदे जीत के लिए 40 रनों की जरूरत है, यानी कि 13 रन प्रति ओवर के औसत से बल्लेबाजी की जा सकती है। टॉस हो चुका है, देखना है क्या निर्णय होता है। टॉस जीता है श्रीवर्धन निजामपुर ने, और क्या निर्णय होगा सर? ओके, मंशा नूर निजामपुर की टीम ने टॉस जीता है, देखना फैसला क्या होता है। 5-5 ओवर का यह मैच, पहले राउंड का यह आखिरी मैच, लेकिन इस वक्त सूरत हाल जो कि मैदान पर नजर आ रही है, जाहिद अंतुले की टीम को, यानी कि चांडवे की टीम को 18 गेंदों में 40 रनों की जरूरत है। सेंटर में ले उसको। प्रति ओवर 13 के औसत से बल्लेबाजी करनी होगी, लेकिन यहाँ पर किंजलोली का कमबैक करने का मौका है। उड़ाया है गेंद को हवा में, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, बहुत ही अच्छी फील्डिंग साजिद की। साजिद कैसे हाथ से गेंद को छोड़ते जाने देते, क्योंकि साजिद ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। 47 रन बनाए थे, अपने अर्धशतक से चूके थे, लेकिन बहुत ही बढ़िया स्टार्ट दिया था अपनी टीम को। मिडल ऑर्डर में आने वाले बल्लेबाजों ने मात्र निराश किया था, लेकिन उसके बावजूद भी अगर देखा जाए तो 76 रन बनाए थे पहले बल्लेबाजी करते हुए किंजलोली की टीम ने। सिंगल रन आता हुआ 38 रन। हो क्या बात है, हेलीकॉप्टर का नजराना, लेकिन बल्लेबाज आउट। OUT। देर लहरा रही थी, और ये बहुत ही बढ़िया कैच। ऐसे का बल्ला मचा रहा है हल्ला गुल्ला। क्या शुएब भाई मचाएंगे हल्ला गुल्ला? क्या लोग कहेंगे वल्ला वल्ला माशाअल्लाह? क्या देखना होगा, क्योंकि अब 16 गेंदे और 39 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए चांडवे की टीम को। कामयाब गेंदबाज जुनेद हालांकि पहली ओवर में महंगे साबित हुए थे, लेकिन कप्तान ने विश्वास दिखाया, लेकिन जुनेद का स्वागत किया है शुएब अंतुले ने बिग हिट के साथ, षटकार के साथ, सीधे लॉन्ग ऑफ के ऊपर से भेजा गेंद को 6 रनों के लिए। खेलने के बावजूद बिरवाड़ी में सेमीफाइनल में टीम पहुंची है, उसके बावजूद भी शुएब अंतुले क्या कर रहे हैं कि न मैं थका हूं न मैंने है हिम्मत हारी, हौसले है बुलंद और मेरे छक्कों का सफर है अभी जारी। 6 के साथ शुरुआत की है, इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 44। 44 रन, 33 रनों की अब जरूरत है बची हुई 15 गेंदों में। यह बहुत ही रोमांचक स्थिति में यह मैच पहुंच चुका है। अब यहां से दोनों ही टीमों को 50-50 का मौका है।
बैलेंस मोड पर यह मैच है, कमबैक किया जा सकता है। जुनैद ने शुरुआत अच्छी की, पहली गेंद पर सिंगल दिया, फिर विकेट हासिल किया, ऋतिक को आउट किया था, लेकिन जैसे ही शोएब अंतुले मैदान पर उतरे और ऐसे के बल्ले से एक शानदार छक्का जड़ दिया है, जिस बल्ले की आज टेनिस क्रिकेट के विश्व में चर्चा होती है, उसी बल्ले से लगा दिया है। ये दूसरी गेंद, यहाँ पर इस ओवर की डॉट आएगी। अंपायर से कुछ अपील की है, लेकिन अंपायर ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया। देखा परखा फिर निर्णय दिया है, लेकिन यहां से कमबैक किया है जुनैद ने। तेज तर्रार गेंदबाज, जिस गेंदबाज के बारे में मैं जिक्र कर रहा था, क्योंकि तिरंगा चषक के हमने दूसरे पर्व में देखा था सलमान को, फैसल को और जुनैद को बेहतरीन गेंदबाजी करते हुए। हालांकि जुनैद का पहला ओवर महंगा साबित हुआ था, लेकिन दूसरे ओवर में कमबैक होता हुआ। फिर से एक मरतबा मिस टाइमिंग स्ट्रोक खेला है, स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद ट्रैवल कर रहे हैं, एक रन तो आसानी के साथ मुकम्मल, और एक ही रन से संतुष्ट करना पड़ेगा शोएब को। बहरहाल इस सिंगल की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 45, यानी कि अभी भी अगर देखा जाए तो जीत के लिए 32 रनों की आवश्यकता है 13 गेंदों में, यानी कि किंजलोली की टीम वापसी कर रही है इस मैच में। यह मैच बहुत ही रोमांचक स्थिति में पहुंच चुका है। अब दोनों ही टीमों के लिए बराबरी का मौका है यहां से कमबैक करने का। जाहिर सर ने फिर से एक मरतबा कदमों का इस्तेमाल किया है। श्रीवर्धन टीम के श्रीवर्धन एक्सप्रेस खालिद रोगे भी यहां पर आ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत। उसी तरह से निजामपुर की टीम, सादिक परदेसी की टीम भी यहां पर आ चुकी है, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत। एक रन आखिरी गेंद पर भी आया, इस सिंगल की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 46। आखिरी ओवर में शानदार गेंदबाजी करते हुए जुनैद ने एक छक्का आने के बावजूद कमबैक किया था और केवल 9 रन खर्च किए थे। अब यह मैच बहुत ही बढ़िया होने वाला है, क्योंकि 12 गेंदे 31 रनों की जरूरत। क्या चांडवी की टीम राजेवाड़ी और जिस तरह से बिरवाड़ी के टूर्नामेंट में सेमीफाइनल में पहुंची है इस सीजन में, जिसकी टीम ने 31 रनों की जरूरत है, जाहिर सर 12 गेंदों में, यानी कि लगभग 50.50 के अवसर से बल्लेबाजी करनी होगी और अरबाज जैसे तेज तर्रार गेंदबाज का सामना करना होगा। बिल्कुल यहां पर श्रीवर्धन एक्सप्रेस दक्षिण रायगढ़ में जिस गेंदबाज की चर्चा होती रहती है वो मुस्तकिम भाई हुर्जू का भी यहां पर आगमन हो चुका है। अरबाज की गेंदबाजी और जाहिर सर की बल्लेबाजी, दोनों का एक बहुत ही अच्छा कॉम्बिनेशन यहां पर देखने को मिलेगा। बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई में कौन यहां पर सक्सेस होगा, क्योंकि यहां पर 15 रन प्रति ओवर के अवसर से बल्लेबाजी करती है 15.50 के अवसर से, तो चांदवे की टीम जीत सकती है। लेकिन डिफेंड करने के लिए ये निर्णायक और होगा अरबाज का, जैसे T20 का 19वां ओवर बहुत मायने रखता है, उसी तरह से लिमिटेड 5 ओवर के इस मुकाबले में ये चौथा ओवर बहुत मायने रखता है, क्योंकि यहां से तय होगा कि आखिरी ओवर में कितने रन बचेंगे। राष्ट्रवादी चषक 2026 का ये तीसरा मुकाबला दूसरे दिन का, लेकिन पहली खराब गेंद वाइड गेंद से शुरुआत की है। मुख्य अंपायर दत्तात्रेय डीके सर के जानिब से इशारा आता हुआ अपने बाजुओं से फैलाते हुए हाथ इशारा कर दिया है वाइड बॉल का। एक रन अतिरिक्त के साथ जुड़ेगा स्कोर कार्ड पर और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 47, यानी कि अब 30 रनों की जरूरत। 12 गेंदे 30 रन। पहला दूसरे दिन का बहुत ही सनसनीखेज मैच होने जा रहा है, अति तटीची लड़त। अरबाज की ये गेंद के बगैर लाइन में आकर खेलने की कोशिश और बल्ले का बाहरी किनारा शायद लगा था। मुख्य अंपायर ने आसमान में उंगली उठाकर इशारा किया है कि बल्लेबाज होंगे OUT, आउट।
चेंडू अरबाजचा वाईड होता. कदाचित जाहीद सरांना वाटलं असेल की तो चेंडू नो असेल, परंतु नियंत्रण रेषेच्या अलीकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्यामुळे पंचांनी तो बाह्य चेंडू म्हणून घोषित केला होता. नो बॉल नव्हता. कदाचित अशी समज झाली असेल, मला असं वाटतंय ना अर्सलला सुद्धा असंच वाटतंय, कारण अर्सलला सुद्धा तेच सांगितलंय की कदाचित जाहीद सरांना वाटलं असेल की तो चेंडू नो, पण तो नो असला तर नक्कीच आम्ही इशारा सांगितला असता. आम्ही तुम्हाला बोललो असतो की फ्री हिट, उघडा डोले बघा नीट, पण तो पंचांकडून वाईटचा कॉल आला होता, त्यामुळे तो वाईट चेंडू होता. तो यहाँ पर बड़ा झटका लगा है टीम को जाहिद सर के रूप में. आशा की एक आखिरी किरण थी, वो भी मैदान से बाहर, लेकिन अब शुएब भाई और न्यू कमर बल्लेबाज कैफ दोनों पर जिम्मेदारी होगी. रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ता जा रहा है. अगर रिक्वायर्ड रन रेट की बात करें अरसलान, तो इस वक्त मुझे ऐसा लगता है कि 17.40 के औसत से अब बल्लेबाजी करनी होगी. 10 गेंदे 29 रन. अब ये मैच बहुत ही रोमांचक, रोमहर्षक, उत्कंठावर्धक होगा. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना खोद के निकाला है गेंद को, जड़ में डाली हुई ये गेंद. 1 रन मिलेगा. अच्छी फील्डिंग देखने को मिल रही है किंजरोली के खिलाड़ियों के द्वारा. 1 रन से संतुष्ट करना पड़ा शुएब अंतुले को. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 49. नाउ रिक्वायर्ड 28 रन इन जस्ट 9 बॉल. 9 गेंदे 28 रनों की जरूरत. वाह भाई वाह, क्या मैच में जान डाल दी है जुनेद की ओवर ने. और फिर अब अरबाज, लेकिन इस बार उड़ा दिया है, घुटने के बल गए. इस बार सीधे स्टैंड एंड डिलीवर्ड, स्टैंड एंड डिस्पैच. 6 रन आते हुए संपले नहीं. डीजे मास्टर जाहिद सर के बाद कैफ ने मोर्चा संभाला और जड़ दिया एक शानदार छक्का. यानी की वो कहते ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आपल्या आयुष्याला कंटाळत नसते. तो थोडा वेळ देतो, थोडा थांबतो आणि नंतर तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन बाहेर पडतो. मित्रांनो, पराभवाने माणूस संपत नाहीये, परंतु प्रयत्न सोडतो तिथेच महत्व संपते. आयुष्यात या कठीण स्थितीमध्ये स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. बल्लेबाज होंगे आउट. हालांकि देखिए शुएब अंतुले को भी पहले ही पता लग गया था. उन्हें विश्वास था कि मैं अपना बल्ला हवा में था, जिसके कारण नो डाउट मैं होगा आउट. और उन्होंने थर्ड अंपायर का निर्णय आने से पहले ही मैदान छोड़ दिया था. यानी कि अंपायर के निर्णय का सम्मान किया था. दोस्तों, यह बहुत ही अच्छा यहाँ पर एक उदाहरण उन्होंने पेश किया बेहतरीन खिलाड़ी का. और खिलाड़ी बेहतरीन कब बनता है? जब वो अंपायर के निर्णय का सम्मान करता है. और वो एक बेहतरीन मिसाल पेश किया शुएब अंतुले ने. प्रामाणिकपणा, ईमानदारी दाखवली है. तो यहाँ पर हम वेलकम करेंगे शुएब अंतुले के इस निर्णय का, जिन्होंने अंपायर के निर्णय को चैलेंज नहीं किया, बल्कि ये मान लिया था कि मैं आउट है. और थर्ड अंपायर का निर्णय आने से पहले ही उन्होंने डगआउट की राह नाप ली थी. तो यहाँ पर लगातार विकेटें गिरी है. 56 रन स्कोर कार्ड पर, 7 गेंदे 21 रन. किंजलोली ने देखिए मैच पर अपनी पकड़ मजबूत बना दी है. ओहो, लेकिन अभी भी हवा में खेला वही स्ट्रोक. गेंद फलक में, जान हलक में. ओ माय गॉड, ऐसे समय पर क्या छूटा है? क्या ये छूटा हुआ कैच इस मैच से बाहर कर देगा क्या? नो बॉल चेक किया जाए. थर्ड अंपायर कॉल है. यहाँ पर फिर से एक मरतबा ऑनफील्ड अंपायर
नदीम शाह सर ने अंपायर तीसरे अंपायर की मदद मांगी है। अब आप देख सकते हैं कि एपी लाइव इवेंट के माध्यम से ये स्टोरी टेलर, ये जज्बात को कैप्चर करने वाले सीन, इसीलिए तो टेक्नीशियन और कैमरामैन असली हीरो होते हैं। नो बॉल अंपायर का इशारा, याने पुढील संधी कुठली असेल, नामी संधी असेल रन्स वाढवण्याची, उघडा डोले पहा नीट, पुढील संधी असेल ती म्हणजे फ्री हिट। आता चित्र बदलतील, कारण आता चित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो, धावफलकावरती 7 चेंडू 18 धावांची गरज। निजामपुर टीम के एक प्लेयर से मेरी गुजारिश है कि व्यासपीठ में आ जाइए, समालोचन कक्ष में आ जाइए, मंशा नूर निजामपुर। लेकिन यहाँ पर यह मैच बहुत ही रोमांचक स्थिति में, 7 गेंदें और 18 रनों की जरूरत, 7 गेंदों में ही 21 रनों की जरूरत थी, लेकिन कैच छूटा, रन दौड़े, फिर नो बॉल अंपायर ने घोषित किया। अब आखिरी गेंद अरबाज की, इस बार उड़ाया, सेम दिशा में खेला हुआ, इस बार सेम खिलाड़ी गेंद के नीचे, और यहां पर फ्री हिट वाली गेंद, लेकिन बल्लेबाज होंगे रन आउट। बैक टू बैक दूसरा बल्लेबाज रन आउट होकर मैदान से बाहर आएगा। और 17 रनों की जरूरत है चांडवे की टीम को। आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के भार किसके कांधे पर सौंपेंगे कप्तान? अयान। क्या अयान अपनी टीम को जीत दिलाएगा? 6 गेंदें और जीत के लिए 17 रनों की जरूरत। 3 बड़े हिट चांडवे की टीम को जीत दिला सकते हैं, और यहां पर अगर अयान आखिरी ओवर में गेंदबाजी बिल्कुल सटीक लाइन से करता है, अनुशासित करता है, लाइन लेंथ ऑन पॉइंट हो, तो शायद यह मैच नो डाउट किंजलोली की टीम जीत सकती है। लेकिन उतार चढ़ाव वाले इस मुकाबले में कौन जीतेगा कौन हारेगा ये अभी कुछ नहीं कहा जा सकता, क्योंकि आखिरी गेंद तक मैच चलने वाला है। पहली गेंद आड़े बल्ले से खेला है, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के दरमियान में, 2 खिलाड़ियों के दरमियान में गेंद को रोका गया है। पहली गेंद पर सिंगल आया है, अब बची हुई 5 गेंदें और 16 रनों की जरूरत। इसी तरह से अगर सिंगल डबल आते रहे तो फिर मुश्किल होगा किंजलोली की टीम के लिए। क्या चांडवे की टीम इस मैच को जीतेगी या फिर किंजलोली के बल्लेबाज शानदार यहां से बल्लेबाजी करते हुए अपनी टीम को जीत दिलाएंगे? चांडवे के कैफ ने शानदार बल्लेबाजी तो की है, स्ट्राइक पर है, उड़ा दिया है, हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन एक और आसान सा कैच ड्रॉप कर दिया गया है, और 2 रन यहां पर मिलते हुए आज इसी खिलाड़ी के हाथों से एक नहीं 2 कैच छूटे हैं, 2 रन भी मुकम्मल किए गए हैं। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 63। 14 रनों की जरूरत, 4 गेंदें 14 रन। ये मैच सनसनीखेज होगा। अगर ये मैच हारती है तो 18 नंबर की जर्सी परिधान किए हुए उस खिलाड़ी के सर पर इसका टिकरा फूटेगा जरूर, क्योंकि कैच छूटा है। कहीं ऐसा ना हो कि मैच हाथ से छूटा जाए।
और ये हो सकता है, क्रिकेट की परिभाषा में कहते हैं ना कि पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। कई ऐसे रिकॉर्ड बने हैं कैच छूटने के बाद। 1993 में ग्रैम गुज ने 333 रन की एक आतिशी पारी खेली थी जब किरण मोरे के हाथों से कैच छूटा था। सोचा भी नहीं था, सीरीज भी कब्जा किया था इंग्लैंड की टीम ने, लेकिन यहां पर अंपायर जी का इशारा आता हुआ वाइड बॉल, एक एक्स्ट्रा गेंद, एक एक्स्ट्रा रन ऐसे समय पर आया है जहां पर चांडवे की टीम को ऐसे रनों की निहायत ही जरूरत है। फिर से एक मरतबा थर्ड अंपायर कॉल। बाउंसर देखने को मिली है, सर के ऊपर से गेंद है या नीचे से, यह चेक किया जाएगा, पुष्टि की जाएगी। और ये जिम्मेदारी सौंपी है शैलेश चौहान सर के पास ऑनफील्ड अंपायर ने। देखिए बहुत ही बेहतरीन मुकाबला। प्रत्येक यश तुमच्या धैर्याची आणि संघर्षाची परीक्षा घेत असते। कभी वाइड बॉल, और वाइड बॉल अंपायर ने घोषित कर दिया है, पुष्टि हो गई है कि ये वाइड बॉल होगा, एक रन एक्स्ट्रा मिलेगा, एक गेंद एक्स्ट्रा फेंकनी होगी। अब समीकरण अरसलान हमें बताते हुए कि 4 गेंदे 13 रन, 4-13 का समीकरण। देखिए बहुत ही बेहतरीन मुकाबला, समय समय पर काटा बदलने वाला ये मैच, बिल्कुल गिरगिट की तरह। गिरगिट और सियासत में जिस तरह बदलाव देखने को मिलते हैं, और बिल्कुल उसी तरह से ये मैच, क्रिकेट, गिरगिट और सियासत, रंग बदलने वाले ये 3 क्षेत्र यहां पर हवा में खेला है। कैच होगी या गेंद जाएगी सीधे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा पार। पहले इंतजार किया, आसमानी सुल्तान लगाते हुए दूर दूर, कोसों दूर, 6 रनों के लिए। अब 3 गेंदे और 7 रन, बहुत ही बढ़िया मैच। वाह, आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते। मुळात संकट हे तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेले असतात, आणि त्या परीक्षेत तुम्ही पास झालात तर नक्कीच तुम्ही आयुष्यात यशस्वी होता मित्रांनो। देखिए जहां पर ऐसा लग रहा था कि शायद अब इस मैच पर किंजलोली की टीम काबिज होगी, लेकिन फिर कैफ ने अपनी हिम्मत नहीं हारी, धैर्य के साथ खेला, संघर्ष किया, और अब 3 गेंदे और 7 रन की जरूरत। 3 गेंदे 7 रन, बहुत ही अच्छा मैच। फील्ड में कुछ परिवर्तन करते हुए किंजलोली के सलमान, फैसल, ओहो यहाँ पर कंसंट्रेशन बिगाड़ने की कोशिश, लेकिन एक और गेंद को भेज दिया है, एक और दूरदर्शिता। फैंस हो गए फिदा, क्योंकि गेंद जाएगी स्टैंड एंड डिलीवर 6 रनों के लिए। तीर कमान से जा मिला आसमान से, और इस छक्के के साथ स्कोर की बराबरी हो चुकी है प्रथमेश। यस, अब केवल 1 रन की जरूरत, 2 गेंदे 1 रन। पहा मित्रांनो, वेळ आणि खेळ कधी बदलेल, कधी होत्याचा नवता होईल याचा नेम नसतो मित्रांनो। क्रिकेट हा लहरी खेळ आहे, कधी तुम्हाला अंतराळात घेऊन जाईल आणि पुन्हा अंतराळातून कधी पृथ्वीवर आणून ठेवेल याचा नेम नसते। फक्त 1 धावांची गरज, 2 चेंडू 1 धाव। ओहो, इथे मैच मध्ये पुन्हा कहानीमध्ये ट्विस्ट है। ओ माय गॉड, यहाँ पर क्या हुआ है देखना होगा। क्या बल्लेबाज सेफ है या आउट है? ये मैच जीत लिया शायद। यस, मैच विन हो गई है यहाँ पर। था, लेकिन बिलाल की दाद देनी होगी।
बिलाल ने क्या चतुराई के साथ चीते की तरह दौड़ लगाई और अपने घर में महफूज पहुंचे और रन भी मुकम्मल किया। तो इस तरह से मैं हार्ड लक कहूंगा दोस्तों किंजलोली की टीम को कि आपने बहुत मेहनत की। फैसल निराश मत होइए, बुरे आप नहीं है, बुरा समय आपका चल रहा है, लेकिन कोई बात नहीं, ये समय है तो ये समय भी निकल जाएगा दोस्तों। हमें उम्मीद करनी होगी कि अगले दिन की शुरुआत अच्छी तरह से करे। मनामध्ये क्रिकेटला हरू देऊ नका। मैदानाच्या आतमध्ये जरी तुम्ही हल्ला असाल तरी मनामध्ये क्रिकेटला कधीही हरू देऊ नका मित्रांनो। कहाँ का मैच कहाँ आया देखिए। 12 गेंदों में लगभग 38 रनों की जरूरत थी और वहां से मैच चांडवे ने जीता। बेहतरीन बल्लेबाजी की। मैन ऑफ द मैच देखते हैं हम किसको जाएगा। प्रथमेश, हालांकि बहुत ही बढ़िया तारिक ने शुरुआत की थी, फिर ऋतिक ने भी अच्छा साथ निभाया, फिर अंत में मात्र जीत को पूरा कर दिया वो कैफ थे। अब देखा जाएगा कि किसने गेंदबाजी